काय करते ग मम्मी? काय नाही, स्वयंपाक झाला इतक्यात. हा, इतक्यात स्वयंपाक उरकला. आता जेवण खाऊन करून घेता येईल. काय भाजी केली? मी गुट्ट केलं. गुट्ट? हा, गुट्ट केलं. बर बर, भांडे वगैरे झाले वाटतं. हा, आज सगळं आवडलं आता इथलं. बरं ऐक ना, हा, बोल ना. जरा मी बाहेर जाऊन येऊ का? जरा काम आहे थोडं माझं. बाहेर नको जाऊ. ते माऊली ना उन्हात खेळत होता काल गोट्या गोट्या. कोण माऊली? हा, तो मग काय? आजारी पाडलाय, पाहतो तिथं आतूनच पडेल या कालपासून. तुला सांगितलं होतं ना मम्मी का त्याला जाऊन देऊ नको उन्हामध्ये. तो ऐकतो का माझं? तर सांग बरं. काय किती त्याला कसा की ताप आलाय, चढ उतरीचा ताप येतो. डॉक्टरला बोलव पहिलं, मग तू जाय. कुठं जायचं तिकडं? अरे अंग किती गरम मम्मी त्याचं. हा ना, मग कोण घे बरं इकडं. बर. मम्मी पण तुला लय वेळेस सांगितलंय ग. हा म्हटलं, तो आमचा माऊली आजारी पडला होता, ताप वगैरे आलेला आहे त्याला. तर तुम्ही येता का जरा एक 15-20 मिनटं या फक्त. जा. किती वेळ लागल? बरं या लवकर या. हां येऊ राहिले का? हां येऊ राहिली मम्मी. बरं, चल. आणि का रे माऊली, तुला बोललो होतो ना किती वेळेस कोणात जात जाऊ नको असं. बोल ना. मी त्याला बोललो होतो, मी गपचीत बसलो होतो. त्यांचा खेळ पाहत होतो, गोट्या गोट्याचा कशा खेळायच्या. तो ऐकत नव्हता. मी बोललो सावलीत बस, सावलीत बस. तो ऐकत नाही ना असं. हे आले वाटतं डॉक्टर. या, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. पेशंट चालू राहते पण हा, बरोबर आहे. मला नेटकच म्हणजे लंचला जायचं होतं घरी. हां हां तुमचा फोन आला, म्हटलं चला जाऊन तपासून येऊ. बरोबर. तो माऊली आहे ना आमचा, हा कालपासून तापाने फणफणलाय. चढ उतरीचा ताप आहे. बाई, तुमच्या लक्षात येतं का बाहेर ऊन किती आहे? आणि लहान लहान मुलांना तुम्ही बाहेर कशाला जाऊन द्या? अहो, तो ऐकतच नाही माणसाचं. अहो काय तापमान वाढलंय काय? हा मला चेक बघू. करा. बाबा 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 भाई, अहो किती गरम आहे अंग, पहा बरं त्याचं. हा मी घ्या बरं बाजूला. इकडे सरकरी पोरला बाळा माऊली हात काढ. बाई, हा आता तापात मला इंजेक्शन घेता येणार नाही त्याला. हा का? मग तर त्याला गोळ्या द्यावा लागेल. 2-3-4 गोळ्या म्हणजे त्याला. आता तुम्ही सकाळी जेवण थोडस खातोय काय तू? नाही, खातच नाही काय अजिबात. तापाने चवच लागणार नाही ना. हा, मग त्याच्यामुळेच मग म्हटलं गोळ्या बिळ्या द्या मग. रात्रीपासून आहे ना, खूप घाम येतोय मला. हा, मग आता ताप जास्त झाला ना रे, उष्णता किती बाहेर. तर डॉक्टर आता मग तुम्ही गोळ्या लिहून द्या, मग मेडिकल म्हणून घेऊन येतो. चालू तू कागद आणि पेन घ्या बरं. का मग डायरेक्ट दवाखान्यात देऊ मग? नाही, तो आता सध्या गोळ्या देतो. जर वाटलं त्या गोळ्याने फरक त्याला हां तर ठीक, नाही तर मग काय करा, डायरेक्ट तुम्ही ऍडमिट करा मग माझ्याकडे. बरं बरं, ठीक आहे, चालेल. चालेल, ठीक आहे.